जीवाशी खेळला जाणार असेल तर हीच शिक्षा योग्य आहे. हो ना, मी खरंच सांगते, आजवर या घरात मी माझ्या अकलेने काहीतरी केलंय का? पण घरातली मोठी माणसं जर आपल्या खांद्यावर बंदूक टाकून जर चुकीचं वागायला शिकवत असतील तर त्याला शिक्षा कोण देईल? देवाची शपथ घेऊन सांगते मी की तुझ्या बहिणीला त्रास व्हावा हा हेतूच नव्हता माझा. मी फक्त तेच केलं जे मला करायला सांगितलं होतं. या घरातल्या सगळ्याच गोष्टी तुला माहिती आहेत. या घरात मोठे सांगतील तसं राहायला लागतं. आजही मी तेच केलं. पण तुला जर विश्वास नसेल ना तर मारायचं असेल तर खुशाल मार. मी अजिबात विरोध नाही करणार. काय प्रॉब्लेम आहे तुझा आजी? मी का वागतेस अशी तू? बाप जन्मात तुला भावनाशी चांगला वागताच येणार नाही ना. सगळं माहिती आहे तुला की जान्हवीची काय अवस्था आहे. आम्ही काळजी करण्यासाठी किती धडपड करतोय, तरी सुद्धा इतका घाणेरडा डाव रचलास तू. अरे मी खरंच आजी इतकी खालच्या थराला जाशील ना वाटलं नव्हतं. एक शब्द बोलू नकोस तू. कधी कधी ना मला खरंच शंका वाटते की तू खरंच मला नातू मानतेस का नाही. अरे सिद्धू, अगं मी आणि भावना आई बाबा होणार आहोत. इतकी चांगली गोष्ट घडते घरात, त्यासाठी लक्ष्मी काकूला बोलवलं होतं घरात. पण तू आमचं चांगला कधी बघूच नाही ना शकत. अगं पणजी होणार आहेस तू, पणजी. आता तरी चांगला वाग आमच्याशी. भावनाची काळजी करणं तर दूरची गोष्ट आहे ग. त्रास देण्याची एक संधी सोडत नाही आजी तू. आजी ही गोष्ट ना नीट लक्षात ठेव. भावनाला जर त्रास झाला आणि त्याचा परिणाम आमच्या बाळावर झाला तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल.